बातमी आहे रोहित पवार यांचं पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात। रोहित पवारांच्या या आंदोलनाला माझा पाठिंबा असल्याचं त्यांचे वडील राजेंद्र पवार यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांनी घरी बसायचं की आंदोलनात उतरायचं याचा निर्णय घ्यावा असं देखील राजेंद्र पवार यांनी म्हटलंय। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर वडील राजेंद्र पवारांची प्रतिक्रिया येते। रोहित पवार यांच्या या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या अनुषंगाने त्यांच्या वडिलांची प्रतिक्रिया आली आहे। वडील म्हणून विचारताय तर या रोहिदांना तमाम शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलाय, त्यामुळे मी त्याची काळजी करत नाही। आणि त्यांनी जो काही विषय घेतला आणि ज्याच्यासाठी तो इथं उपोषणाला बसलाय त्या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ठरवावं की घरात बसावं का आंदोलनाला पाठिंबा द्यावा। तर ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी रोहित पवारांवर अन्नत्याग आंदोलनावरून विषारी टीका केलेली आहे। रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, रोहित पवारांनी आठवड्यावर आंदोलन करावं, पोलिसांनी त्यांना चांगलं प्रोटेक्शन द्यावं, पवारांच्या कुटुंबातील व्यक्तींना शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी बसणं म्हणजे मर्सिडीज कारला नांगर जुंपण्यासारखं आहे अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे। तर लक्ष्मण हाकेंनी रोहित पवारांच्या या आंदोलनावरून विखारी टीका केलेली आहे। पवारांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने अशा रीतीने शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणं म्हणजे मर्सिडीज कारला नांगर चुंपण्यासारखं आहे अशा शब्दात लक्ष्मण हाकेंनी रोहित पवारांवर टीका केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत रोहित पवार यांचं कालपासून शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन चालू आहे पंढरपुरामध्ये। कसं बघता या आंदोलनाकडे? रोहित पवारांच्या आंदोलनाला सीसीटीव्ही कॅमेरे लावावे आणि रोहित पवारांना चांगलं आठवडाभर आंदोलन करावं त्यांनी। मी तर म्हणेन सरकारनं त्यांचं पूर्ण प्रोटेक्शन आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, करू दे त्यांना एकदा आंदोलन। कारण पवारांची कुठली तरी एक पिढी आंदोलनाला बसते आणि पवारांच्या कुटुंबियानं आंदोलनाला शेतकऱ्यांच्या बसणं म्हणजे मर्सिडीज गाडीला नांगर जुंपणं आहे। हे शेतकऱ्यांना न पटणारी गोष्ट आहे। ज्या पवारांनी या महाराष्ट्रामधली शेती उद्ध्वस्त केली, शेतकरी उद्ध्वस्त केला, ज्या पवारांनी सहकार उद्ध्वस्त केला आणि खाजगीकरण आणलं, ज्या पवारांनी इथल्या शिक्षण संस्था स्वतःच्या नावावर करून घेतल्या, बायलॉज मध्ये खाडाखोड करून घेतल्या, महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर नाव कोरण्याचं काम केलं, त्याच पवारांचा वारस ज्यावेळी उपोषणाला बसतो त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे की 2-2, 4-4 सीसीटीव्ही लावा आणि 8-10 दिवस त्यांना उपोषण करू द्या। हे हास्यास्पद आहे, हास्यास्पद, नौटंकी म्हणा। जरा करू द्या काम, यांना मोर्चे बिर्चे काढू द्या, शेतकऱ्यांचे प्रश्न कळू द्या, 2-4 कारखाने त्यांना शेतकऱ्यांना परत द्यायला सांगा। हे कसलं आंदोलन?